उन्हाळ्यात वजन कमी करायचं पण टेस्टसोबत कॉम्प्रोमाइज नाही, तर आजची रेसिपी तुमच्यासाठी गेम चेंजर आहे. आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची हेल्दी कढी आणि बिना तेलाची लाईट खिचडी. एकदम लो कॅलरी, पचायला सोपी आणि रात्रीसाठी परफेक्ट डिनर. ना जास्त मसाले ना तेल, तरीही चव असे की तुम्ही डाएटवर आहात हे विसराल. तर रेसिपी बनवायला घेऊया, स्किप न करता बघा. आता इथे मी छिलट्यावाली मुगाची डाळ, मसुराची डाळ आणि तुरीची डाळ घेतली आणि 1 वाटी तांदूळ घेतली. ज्या वाटीने मी तांदूळ घेतलेत त्याच वाटीने मी अर्धी वाटी डाळ घेतली आहे. तर 1.5 वाटी इतकी डाळ झाली आहे आणि 1 वाटी तांदूळ झालेत. आता हे तांदूळ आणि डाळ मी निवडून घेतली आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली. आता त्यानंतर 2 मोठे ग्लास याच्यात पाणी टाकायचं, थोडासा हिंग टाकायची, थोडी हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला हातानेच मिक्स करायचं किंवा तुम्ही चम्मचने सुद्धा मिक्स करू शकता. आता इथे 1 टमाटर आणि 1 कांदा कापून टाकायचा. खूप सारी कोथिंबीर टाकायची कापून. पाहिजे तर तुम्ही याच्यात पालकसुद्धा कापून टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं, अजून थोडंसं पाणी टाकायचं. असं मिळून मी 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. 1 वाटी तांदूळ, 1.5 वाटी डाळ आणि 2.5 ग्लास पाणी. आता अजून जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही 3 ग्लास पाणी टाकू शकता. आता आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या खिचडीच्या आणि आता दुधी भोपळ्याची कढी बनवायची. त्यासाठी इथे 5 ते 6 मिरच्या, लसूण मी वाटून घेतलेला आहे. इथे कोथिंबीरसुद्धा मी कापून घेतली आणि आता इथे आपल्याला दुधी भोपळा कापून घ्यायचा आहे. तर इथे मी अर्धा दुधी घेतलेला आहे. याचे साल काढायचे, धुवून घेतला मी, साल काढायचे आणि या दुधीला आपल्याला बारीक कापून घ्यायचा. ही रेसिपी इतकी छान टेस्टी आहे ना की उन्हाळ्यामध्ये आपल्याला कधी भूक लागत नाही आणि काही खायची इच्छा होत नाही, तर तुम्ही अशा प्रकारे खिचडी आणि कढी करून खाऊ शकता. तर इथे मी भोपळा कापून घेतला आणि आता इथे 1 वाटी ताक घ्यायचा आहे आणि 1 चम्मच बेसन टाकायचं. आता हे छान दोन्ही मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला इथे आता दुधी भोपळ्याची कढी बनवून घ्यायची. तर वजन कमी करण्यासाठी ना दुधी भोपळा खूप उपयुक्त आहे. तर तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी बनवून खाऊ शकता किंवा अशा प्रकारे कढी बनवून खाऊ शकता. तर इथे त्यासाठी दुधी भोपळ्याची कढी बनवण्यासाठी मी ते गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, कारण आपल्याला हे मसाले थोडेसे तळून घ्यायचे. एकदम कमी तेल टाकायचं आणि मोहऱ्या, जिरे, हिंग, हळद आणि हा वाटलेला मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा. किती तिखट कढी बनवायची त्यानुसार टाकायचं आणि इथे कापून घेतलेला दुधी टाकायचा. आता 1-2 मिनटं ना हा असंच परतून घ्यायचा आणि झाकण ठेवून परत 1-2 मिनटं आपल्याला हा दुधी भोपळा पहिले शिजून घ्यायचा. तर इथे मी परतून घेत आहे आणि रेसिपी पूर्ण बघा. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. आता इथे झाकण ठेवून मी 1-2 मिनटं शिजून घेतला. आता याच्यात आपल्याला बेसन टाकून मिक्स केलेलं ताक टाकून घ्यायचं. तर इथे मी ताक टाकून घेतलं. आता याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकणार आणि ते ह्याच्यात टाकायचं आहे. कढी किती पातळ करायची, घट्ट करायची तुमच्या आवडीनुसार. तर इथे मी अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तर इथं आता मिक्स करायचं. बघू शकता खूप टेस्टी लागते ही कढी. एकदा करून बघा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची. आता इथे परत मिक्स करायचं आणि याला ना मिक्स करत राहायचं, म्हणजे पळीने याला हलवत राहायचं, नाहीतर कढी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळं इथे गॅसची फ्लेम उकळा येईपर्यंत फुल ठेवायची, नंतर मीडियम करायची. आता इथे मी परत मिक्स करून घेत आहे. तर इथं कढीला उकळा यायला सुरुवात झालेला आहे. बघू शकता उकळा आलेला आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची, थोडीशी शिजू द्यायची, कारण दुधी भोपळा आपण पहिलेच 2-4 मिनटं वाफवून घेतलेला आहे. तर दुधी भोपळ्याला जास्त शिजायला टाईमसुद्धा नाही लागत. तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे, गॅस बंद केला आणि आता आपल्याला बघायचे आहे खिचडी शिजली की नाही. तर खिचडीला 4-5 शिट्ट्या झाल्यात. कुकर थोडं थंड होऊ दिलं आणि कुकरचं झाकण काढलं. बघू शकता तेवढे पाणी टाकलं होतं ना त्याच्यामध्ये इतकी पातळ खिचडी झालेली आहे. तुम्हाला जर याच्यानं अजून पातळ पाहिजे असेल तर तुम्ही अजून अर्धा ग्लास पाणी एक्स्ट्रा टाकू शकता आणि पातळ करू शकता. आता ही खिचडी ना पूर्णपणे बिना तेलाची आहे. याच्यात मी तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे. फक्त कढीमध्ये मी थोडंसं तेल टाकलं होतं, कारण आपल्याला तडका द्यायचा होता. त्यामुळं जर तुम्हाला तेल नसेल टाकायचं कढईत तर थोडंसं तूप टाकू शकता किंवा अजिबातच तेल नसेल टाकायचं तर तुम्ही बिना तेलाची सुद्धा करू शकता. आता इथे दुधी भोपळ्याची कढी रेडी झालेली आहे. आता एका वाटीत मी कढी घेतली आणि ताटात थोडंसं
म्हणजे 1 ते 2 फोडी कांदा टोमॅटो घेतलेला आहे आणि आता मी ते खिचडी घेते. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही अशी कढी खिचडी नक्कीच करून बघा आणि खाऊन बघा. आणि किंवा कोणीही खाऊ शकतं. म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जात नाही तर तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी हा परफेक्ट पर्याय आहे कढी खिचडीचा. तीही बिना तेलाची खिचडी आणि दुधी भोपळ्याची कढी. तर रेसिपी रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.